आग्रा हे प्रकरण खूप मोठं आहे आणि हं. ते विस्तृत वाचलं पाहिजे. शिवाजी महाराजांची विविध दर्शनं आपल्याला त्या आग्रा प्रकरणामध्ये होतात. महाराजांनी कशी लोकं आपलीसी केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा युक्तिवाद मांडला, म्हणजे औरंगजेब एकपट तर मी दुप्पट आहे, हे शिवाजी महाराजांनी कायम औरंगजेबाला दाखवलं. बादशहाचा अपमान शिवाजी महाराजांनी केला आणि एवढंच नाही तर शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहापासून बघितलं तर त्यांनी सगळ्यात जवळची व्यक्ती गमावली, ती म्हणजे मोरारबाजी देशपांडे. काय लढलेत ते. त्यांच्या कंठात बाण गेला. दोन्ही हातातल्या तलवारी म्हणजे तुटलं धड, पण काही सेकंद त्यांचं खालचं खालचं धड लढत होतं. पुरंदरचा काळवय भैरव पुरं म्हणून सुद्धा हां. त्यांचा उल्लेख. हो. तर त्या पद्धतीने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पाहिलेले आहेत आणि तो जो कालखंड होता, की छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याला गेले, ते इकडं आले, तर ती ग्रेटेस्ट एस्केप इन द वर्ल्ड एवढंच नाव त्या प्रकरणाला देता येईल. हं. आणि औरंगजेबाची सर्वत्र नाचक्की झाली. इराणच्या बादशाह औरंगजेबावरती हसलेला आहे. जगात औरंगजेबाची थू झाली त्याच्यामुळे आणि स्वतःला आलमगीर म्हणवणारा, स्वतःला इस्लामचा फार मोठा संरक्षक म्हणवणारा औरंगजेब महाराष्ट्रातल्या दख्खन प्रांती हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या शिवाजी महाराजांना सांभाळू शकला नाही, अशी सगळीकडं नाचक्की झाली. म्हणजे युद्ध हे फक्त तलवारीच्या धारेवर नाही, तर ते बुद्धीच्या बळावरती पण सर्वश्रेष्ठ कसं लढलं जातं, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा ह्या